नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल यूनिवर्सिटी, यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। इको सेन्सिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहर वगळावं यासाठी ठराव घेण्यात आला आहे। तसंच आयुष मंत्रालय ओपीडीसाठी इलेक्ट्रिसिटी, पाणी, टॅक्स त्यांच्या मागणीनुसार मोफत देण्याचं ठरलं असून त्यांच्याकडून केस पेपरसाठीची सुविधा शहरवासियांना मोफत देण्यात यावी असा ठराव घेण्यात आला आहे। तसंच सावंतवाडीची लाकडी खेळणी गांजीफायांना युनेस्को मार्फत सांस्कृतिक वारसा मानांकनासाठी प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय विशेष सभेत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे। आज सावंतवाडी नगर परिषदेमध्ये आम्ही 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले होते। पहिला विषय हे होतं की सावंतवाडी शहरना इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आणणार आहे, ते आम्हाला नोटीस पाठवलेली। त्याच्यासाठी आम्ही आज एक ऑब्जेक्शन घेतला आहे आणि त्याची माहिती आपण सर्व नागरिकांना पोहोचवणार आहे की इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आपला शहर आला तर आपल्या शहराला काय काय रिस्ट्रिक्शन येऊ शकते। शहरमध्ये बांधकामचे इश्यूज येऊ शकते, टुरिझम कमी होऊन जाणार, झाड पडलं तरी पण झाड कापायला पण आपल्याला परवानगी घ्यावी लागणार, असे बरेपैकी रिस्ट्रिक्शन्स इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आले तर येऊ शकते। तर आज आम्ही काउन्सिलमध्ये ते ठराव घेतला आहे की आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, पण मी सर्व नागरिकांना पण ते आवाहन करेल की आपण त्याची माहिती घ्या आणि आपण पण आपला ऑब्जेक्शन सबमिट करा की आपण हे सगळं फाईल प्रिपेअर करून पुढे सबमिट करू शकतो। दुसरा मुद्दा आम्ही हे घेतलं होतं की आयुष ओपीडीचा ठराव आम्ही 3 महिने अगोदर बॅम्बू युनिटसाठी घेतलं होतं आणि 13 ऑगस्टला आम्हाला एक पत्र आलेलं की त्यांना इलेक्ट्रिसिटी आणि पाणी आणि टॅक्समध्ये पण आमची मदत पाहिजे होती। तर आज आम्ही नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण सभामध्ये ते ठराव घेतलं की आपण इलेक्ट्रिसिटी, पाणी आणि टॅक्स त्यांना आपण सहकार्य करूया, त्यांना मुफ्त देऊया। फक्त आम्ही ते ठरवलं की जे पत्र ते त्यांचे कागदपत्रासाठी ते थोडे पैसे घेत असते ते त्यांना विनामूल्य आपले नागरिकांसाठी करायचं। आणि तिसरं मुद्दा ते घेतलं होतं की सावंतवाडी वुडन टॉईज आणि गंजीफाला युनेस्को साईटसाठी सबमिट करायचं। जेव्हा आपल्या सावंतवाडी वुडन टॉईजना युनेस्कोचा दर्जा भेटेल तर आपला हेरिटेज अजून जपून ठेवणार, टुरिझम वाढणार, कल्चरल टुरिझम वाढणार आणि रोजगार पण वाढणार। तर आज हे 3 महत्त्वाचे मुद्दे आम्ही नगर परिषदेमध्ये घेतले। नमस्कार। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असं ठराव नाही आहे, असं आहे की आपण तिथे डेव्हलपमेंट करू शकते, पाणीच्या जे फिल्ट्रेशन सिस्टम बसवायचे ते सगळं करू शकते, पण इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आला तर आपण ते पण नाही करू शकणार आहे। त्याच्यामुळे आम्ही हे ऑब्जेक्शन घेतलं आहे। मॅडम, खात्री आहे की आम्ही जे सहकार्य करू शकणार आहे, युवराज पण आज ते केसमध्ये बघत आहे आणि आम्ही दरवेळी फॉलोअप घेत आहे। तर आम्हाला खूप इच्छा आहे की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ते जमीनमध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सहकार्य केलं आहे। आम्ही सगळे पेपर सबमिट करून घेतले आहे। आता आज निर्णय बघूया काय होतं। वाढणार कशाबद्दल, कधी कधी भारतमध्ये 2 प्रकारचे ट्रॅव्हल असते। एक असते की ते हॉटेल बघून येणार आणि दुसरं असते की आम्हाला सावंतवाडी बघायचं आहे, नंतर आम्ही हॉटेल बघणार। ताज हॉटेल जे आहे ते एक 5 स्टार हॉटेल आहे, ते वर्ल्डमध्ये नंबर 1 मध्ये आलं आहे। तर ताज हॉटेलसाठी लोक आपल्या सिंधुदुर्गमध्ये येणार आणि ते सिंधुदुर्ग फिरणार। तर मला असं वाटत आहे की ह्याच्या माध्यमातून सगळे हॉटेलियर्स आणि रेस्टॉरंट्सना तर फायदा होईल, पण आपले बाकीचे शॉप्स जे पण आहे त्यांना पण खूप सपोर्ट भेटेल। ह्याचं म्हणणं आहे की सावंतवाडीमध्ये इथे काहीतरी रोजगार आणि पर्यटन असले पाहिजे ज्याच्यामुळे लोक सावंतवाडीमध्ये येणार, हायवे असू दे की नसू दे, पण आपल्यामध्ये सावंतवाडी शहरमध्ये इथे प्रकल्प व्हायला पाहिजे की लोक सावंतवाडी राहायला येणार। नमस्कार। आम्ही पालकमंत्रींना पण पत्र दिलं होतं की आम्हाला परमनंट CEO पाहिजे सावंतवाडीमध्ये, कारण काय असते की
आता आमचे जे CEO आहेत त्यांना खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ज्याच्यामुळे ते सावंतवाडीला पूर्ण अटेन्शन नाही देऊ शकत. एक परमनंट CEO आला तर सावंतवाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम होणार, ग्राउंड व्हिजिट्स जास्ती होणार, बरोबर क्वालिटी चेक होणार सावंतवाडीमध्ये. तर आम्ही मागणी केली आहे, पण SI ते थांबलं होतं. तर आम्हाला खात्री आहे की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आम्हाला एक परमनंट CEO भेटणार. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर. गावचा विकास हा रस्त्यापासून सुरू होतो, अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाचा एक भयानक आणि नाकर्तेपणाचा चेहरा समोर आलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही कुडाळ तालुक्यातील अंजिवडे वासोली या गावाला एका 7.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी गेली कित्येक वर्ष कागदी घोडे नाचावे लागत आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावात सुमारे 300 लोकवस्ती आहे. गावात बहुतांश ज्येष्ठ नागरिकच राहतात. दुर्दैवानं गावात साधं प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही. एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडल्यास उपचारांसाठी थेट 30 किलोमीटर दूर जावं लागत आहे. पण दुकानवाड ते अंजिवडे हा 7.5 किलोमीटरचा रस्ता इतका उखळला आहे की कुडाळवरून येणारे रिक्षाचालक आणि खासगी वाहनधारक या गावात येण्यास थेट नकार देत आहेत. रस्ता हा गावाच्या विकासाला गतिमान करतो, ही जुनी परिभाषा आहे. मात्र कुडाळ तालुक्यात आजही एक गाव असं आहे जिकडे आजपर्यंत रस्त्याची दुर्दशा म्हणा किंवा रस्ता झालाच नाही अशी तक्रार वारंवार ऐकायला मिळते. आपण आहोत आज वसोली येथे, अंजिवडे वसोली येथे, आणि आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. नेमकी त्यांची काय तक्रार आहे ती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपल्या या गावात किती वर्ष रस्ता नाहीये आणि काय अवस्था आहे या रस्त्यांची? आपल्या गावात आता जवळजवळ मागचे आमदार खासदार या गावात येऊन भेट देऊन गेलेले आहेत. म्हणजे वैभव नाईक आणि विनायक राऊत त्यावेळी सुद्धा हे रस्त्याला बघून गेलेले. पण काही त्याच्यानंतर त्यांनी 5-10 वर्षे काढली, त्या रस्त्याला काही बघितलेलंच नाही. त्याच्यानंतर आता आमचे निलेश राणे साहेब ते अगोदर येऊन, आमदार व्हायच्या अगोदर येऊन गेले, आम्ही तुमची प्रोसिजर करून व्यवस्थित ठेवतो, मी निवडून आल्यानंतर तुमच्या रस्त्याची काम करायला सुरुवात करतो म्हणून. पण आता 2 वर्षे झाली, अजूनही ते रस्त्याकडे अजून बघितलेलं नाही. आणि सगळं त्यांना भेटून झालेलं आहे, काय आलं सगळं, पण काय अजूनही ते बघत नाहीत. आणि रस्त्याची तर फार दुरवस्था झालेली आहे. खड्डे, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तरी आम्ही गावकरी मंडळी सगळे मिळून काहीतरी नाही थोडंफार असं बाबा डागडुजी करतो, खडे टाकून, कुठे याची नदीतली रेती टाकून, आणि ST येण्यासाठी म्हणून तरी. पण तरी ST वाले खूपच म्हणतात बाबा आम्हाला खूप त्रास होतोय, तुम्ही हे रस्ता करा तरच आम्ही ST आणू असं सांगतात. आणि त्याच्यामुळे हे आमची सगळी वरिष्ठ मंडळी आहेत, ही सगळी खूप वयाने झालेली आहेत. आणि त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी बाबा दुसरं वाहन नसल्यामुळे STचीच गरज आहे. आणि ST ह्या रस्त्यामुळे ST यायला नाही, कुठचंच वाहन यायला तयार नसतं. कोणी अंजिवडं म्हटलं की आम्ही नाही म्हणून सांगतात, कुठे रिक्षा असू दे काय असू दे तर आम्ही नाही म्हणून सांगतात. मग आता ह्या आमच्या लोकांनी काय करावं, कुठे जावं, कोणाकडे जावं हा प्रश्न आहे. तर बाबा हे सगळं आमच्या शासनाने आमच्या लक्ष देऊन ही जे आमचे बाबा आज तुम्ही आमचे पत्रकार आलेले आहेत, त्यांना तुम्हालाही विनंती आहे की हे सगळं लवकरात लवकर छापून
हे सगळं आमच्या आमदारांना खासदारांना कळायला पाहिजे आणि आमच्या या गावात बाबा त्यांनी येऊन बाबा बघितलं पाहिजे की बाबा काय रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, ती येऊन पाहावं आणि रस्ते लवकरात लवकर करावा अशी आमची किती विनंती लोकांची आहे. वस्ती आहे? ही आमची जवळजवळ तसे आता कसं आहे, हा दुर्भर भाग असल्यामुळे जी काय आमची मंडळी आहेत, मुलं वगैरे आहेत, ती सगळी पोटा पाण्यासाठी शहरामध्ये आहेत, पण त्यांचे आई वडील हे सगळे इथे राहतात. पण जवळजवळ 250-300 लोक या आता गावामध्ये राहतात आणि बाकीचे सगळे बाबा शहरामध्ये असल्यामुळे ते ज्यावेळी बाबा आई वडील बरं नसेल किंवा काय त्यावेळी येऊन बाबा लवकरात लवकर दवाखाना करावा असे येत जात असतात. तर ही जवळजवळ 300 लोक असतील या गावामध्ये. आपण शासनाकडे पाठपुरावा केला, आपण वारंवार पत्रव्यवहार केलाय, मात्र शासनाकडून आपल्याला काय याबद्दल माहिती मिळाली? शासनाने अजून काहीच नाही, ते सगळे एकामेकावरती ढकलत आहेत. कारण मी जेव्हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे गेलो आणि त्यांच्याकडे जेव्हा मी हे टाकलं, पत्र दिलं, त्या टायमाला त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही उपअभियंत्याकडे लावा, त्यांच्याकडे जो रस्ता हे वर्ग झाला आहे. ते पण आता बोलत आहेत की आमच्याकडे हा नाही आहे. आता त्यांनी कालच एस्टिमेट केलं की 1.5 कोटीचं एस्टिमेट आहे. आता 1.5 कोटीचं एस्टिमेट याला पैसा घालणार कोण, हा प्रश्न मोठा आहे ना. नेमकं आता तुमच्या इकडे जीप सदस्य आहेत, तुमचे जीप सदस्यांनी आपल्याला काही सहकार्य केलं आहे का? उपसदस्याने पाठी 2-3 पॅच मारून आम्हाला दिलेले. मग त्याच्यानंतर ते पण बोलतात की हा वर्ग नाही आहे, ह्याला कोण हेच नाही, म्हणजे वालीच नाही कोण, ह्या रस्त्याला कोण वालीच नाही असं आम्हाला कित्येक वर्ष सांगण्यात आलं. आज तो रस्ता कुठे ना कुठे होता, कारण पंतप्रधान सडक योजनेत हा रस्ता होता. त्या टायमाला त्यांनी तो GR दिला मला की हा शासनाने जिल्हा परिषदकडे ऑटोमॅटिक वर्ग झाला पाहिजे रस्ता, पण तो झाला नाही. आणि त्यांचा पत्रव्यवहार पण काय ते देत नाहीत आम्हाला. पण हा रस्ता आता कोल्हापूरला जोडणारा एक मार्ग बनणार अशा बऱ्याचशा बातम्या पसरत आहेत. नेमकं त्याचं काय सत्य आहे? त्याचं म्हणजे ते आता बघा, ते काय होणार आम्हाला वाटत नाही, कारण हा बरंच लांबची प्रोसेस आहे ती. कारण आता झाली किती, यायला लागणार 10 वर्ष. तोपर्यंत ह्या गावकऱ्यांनी काय करायचं? हा 7 किलोमीटर रस्ता असाच सोडायचा का? अशीच हाल होऊ द्यायचे यांचे? नाही पोचत टायमात, कारण बसचा टायमिंग 6 वाजता आहे. सकाळी उठून जाईपर्यंत रस्ता खडबडीत आहे, त्यामुळे लेट हो जातो कॉलेज पोचपर्यंत. परत येईपर्यंत अर्ध्यातच आम्हाला रस्ता खडबडीत असल्यामुळे अर्ध्यातच उतरून घालतात. येईपर्यंत आमचे हालच होणार ना, जेवण नाही काय नाही रस्त्यामुळे. कधी चालत पण येतो. हो, मग चालत पण यावं लागतं. डॉक्टर तर नाही, डॉक्टरकडे जाऊ को माझा आता नवरो जाग्या राहा, तर आता दुसरं 2 माणूस येतले तर आम्ही खाली उतरतो, वरती घेऊन जातो घरी. आमका डॉक्टर तर नाही आता खडे जाऊचा आणि काय काय समान रस्तो नाही. हा, वरती तुम्ही जाऊन लक्ष टाकून बघा नुसतं. आमका रस्ते नाही, रस्ते खड्डे पडले. आमका डॉक्टर नाही सर, आमच्याकडे बाजार नाही. मानगावशी आमका बाजार मिळणार नाही, डॉक्टर मिळणार नाही. तो आमची नावीलाज आमचो असा, तेव्हा सरकारान आमका काय ते आमची ह्या काय सोय लावची. त्यामध्ये रस्त्याची सोय नाही आणि 8 दिवस आम्ही जाऊन खड्डे मुजवतो. तेव्हा प्रशासनाने आमच्या रस्त्याची हे सोय करावी आणि आमच्या पब्लिकांना सर्वांना रस्त्याची सोय करून हे करावं. आमच्या गावात डॉक्टर नाही. आम्ही 3 वेळा पडलो या रस्त्यामध्ये. त्यावेळी प्रशासनाने हात जोडून त्यांना विनंती करते की आम्हाला रस्त्याची सोय करून द्यावी. आता आपण पाहू शकता की महिला सुद्धा इकडे त्रासदायक झाल्या आहेत, गाडीवाल्यांना सुद्धा इकडे यायला त्रास होतोय, एसटी महामंडळाला सगळ्यांना त्रास होतोय. मात्र हे प्रशासन काय यासाठी गप्प बसलंय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नेमकी आता आमदारांकडे, पालकमंत्र्यांकडे या जनतेचं गाऱ्हाण आहे की तुम्ही या रस्त्याचे लक्ष घाला आणि लवकरात लवकर रस्ता हा पूर्ण करून द्यावा, जेणेकरून या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना ह्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार नाहीत. कॅमेरा पर्सन साई डैबावकरसह निलेश ओरसकर, कोकणसात लाईव्ह, कुडाळ. सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री AC चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. 99 55 66 36 55 आणि 96 19 58 12 34. इंसुली कोठवळे बांध येथे काल झालेल्या अपघातात जखमी महिलेचा मृत्यू झालाय. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आज महामार्ग विभागाचे अधिकारी खड्ड्याची पाहणी करण्यासाठी आले असता जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद राणे यांनी जाब विचारत चांगलंच धारेवर झालंय.
जुन्या ऑफिसमधून आला तो काम करणारा इंजिनियर त्याने काम करून घेतलं, तो इंजिनियर इथे पाहिजे कामाला. त्याने काय केलं काय नाही केलं, ठेकेदाराकडे काय घेतलं काय नाही घेतलं हे सगळं कळायला पाहिजे. ठेकेदाराला तुम्ही दिलं का सोडताय? असं नाही, ठेकेदाराला तुम्ही दिलं का सोडताय मला सांगा. तुम्हाला पैसे तुमचे पैसे लावताय तुम्ही, अभियंता खातं लावताय का पैसे? राष्ट्रीय महामार्गावर पैसे देतात, त्याच्यात हे कामं होतात. कोणते अधिकारी आहेत ते पैसे लावतात का आपल्या खिशातले? आता कांबळे लावतोय का? कांबळेला वारंवार कळून पण कांबळेने काही केलं नाही. त्याला उद्या कामावर इथे पाठवायचं, काम करताना त्याला पाठवायचं. काय देतील? साफसफाई करून घेऊन तुम्ही कांबळेला इथे पाठवून द्या. आंबोलीला पण दुसरं पाठवा. त्याने केलं, त्याला माहिती आहे काय काय. सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार, मुंबई गोवा हायवे, SM हायस्कूल समोर, कणकवली. आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. अनमोल प्रभाग संघ तळवडे मधील कामाक्षी देवी उत्पादक गट कुंभारली मळगाव यांच्या माध्यमातून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कामाक्षी देवी साडी सेंटरचा शुभारंभ सावंतवाडी शहरात करण्यात आला. कामाक्षी देवी उत्पादक महिला गटाच्या अध्यक्षा स्नेहल सचिन हरमलकर यांच्या पुढाकारातून हे दालन सुरू करण्यात आलं आहे. ग्राहकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पाहूयात. कोकण सातच्या प्रधान कार्यालया शेजारी हे दालन सुरू करण्यात आलं आहे. महिलांसाठी आकर्षक व दर्जेदार साड्या इथे उपलब्ध होणार आहेत. आज याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कामाक्षी देवी उत्पादक गट कुंभारली मळगाव अध्यक्षा स्नेहल हरमलकर, उपाध्यक्षा विजया गवंडे, सचिव मानसी निवजेकर, तळवडे प्रभाग समन्वयक सचिन नाईक, जीवन ग्राम संघ सचिव ममता नेरुलकर, कोषाध्यक्ष सिद्धी तेंडुलकर, हेमा खानोलकर, सारिका परब, श्रद्धा गावकर, दीपिका मुळीक, सीमा गावडे, BDSP श्रुती रेडकर, प्रभाग संघ अध्यक्षा विशाखा ठाकूर, कोषाध्यक्षा संगीता राऊळ, सचिव रंजना तेली, CRP रागिणी शिरोडकर आदी महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कामाक्षी देवी उत्पादक गटाचं शहरी भागात नवीन दालन सुरू करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सावंतवाडी व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शन लाभलं. सर्वांना नमस्कार. अनमोल प्रभाग संघ तळवडे स्थित कामाक्षी उत्पादक गटाची स्थापना 2019 मध्ये झालेली. गाव पातळीवर एक छोटासा व्यवसाय म्हणून कापड दुकान सुरू केलेलं. मला आज खूप आनंद होतो या गोष्टीचा की तेच दुकान शहर पातळीवर ओपनिंग करत असताना या ठिकाणी उत्पादक गटाचे सगळे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या उपस्थितीत आम्ही पदाधिकारी प्रभाग संघाचे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तर आम्हालाही आनंद वाटतो की अनमोल प्रभाग संघ तळवडेने या ठिकाणी एका उत्पादक गटाच्या माध्यमातून छान अशी गगन भरारी घेतलेली आहे. आम्हाला याच्यातून भरारी मला तर नव्हती भरारी, पण ह्या याच्यातून अध्यक्ष मॅडमनी, छाया हरमलकर मॅडमनी आम्हाला याच्यातून प्रतिसाद देऊन त्यांनी आम्हाला सहकार्य करून आम्ही त्यांना सहकार्य करून खरंच आभार मानते. तसं खरं तर अभियानचा जे मुख्य हेतू होता तो आज आपल्याला साध्य जाताना दिसत आहे. कारण अभियानमध्ये आलेल्या सर्वांना उपजीविका उभारून देण्याचं काम अभियान करत आहे आणि त्याचं आमच्या अनमोल प्रभाग संघाने अगदी यशस्वीरित्या ते पाऊल उचललेलं होतं आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी हा कामाक्षी गटाने खूप भरारी घेतलेली आहे. कारण कामाक्षी गट म्हणजे त्याच्यातल्या 15 महिलांना इथे येऊन रोजगार मिळालेला आहे आणि त्या स्वतःच्या मालकीचा व्यवसाय उभा करणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळा निधी यांना उपलब्ध झालेला होता आणि तिथून उपजीविकेचं एक दालन उभारलेलं आहे. मी त्यांना माझ्या शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सौ स्नेहल सचिन हरमलकर, कामाक्षी देवी उत्पादक गटाची मी अध्यक्ष आहे. आज आम्ही सावंतवाडी या ठिकाणी कामाक्षी देवी उत्पादक गटाची साडी सेंटर म्हणून हे दालन ओपन केलेलं आहे. आमच्या या दालनामध्ये 130 रुपयापासून ते 10,000पर्यंत साड्या उपलब्ध आहे. लग्नसराई म्हणा,
विविध प्रोग्राम म्हणा, अशा प्रकारचे फॅन्सी साड्या, रेग्युलर साड्या, कॉटन साड्या, ह्या सर्व प्रकारच्या ज्या साड्या जशा कस्टमरांना पाहिजे त्या प्रकारच्या सर्व साड्या इथे उपलब्ध आहेत. सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर निकाली लागलाय. यामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात या संदर्भात राजघराण्यात तडजोड झाली आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पाहूयात. याच्यामध्ये खरं तर कोर्टाला श्रेय पाहिजे. कोर्टाने लोकांचं हित लक्षात घेऊन तातडीने जी 50 गुंठे जागा होती ती 4 आठवड्यामध्ये ट्रान्सफर करण्याची आणि उरलेली जागामध्ये शासनाने हॉस्पिटल बांधण्याच्या संदर्भात निर्देश दिलेले. आज संध्याकाळपर्यंत त्याची ऑर्डर हातामध्ये येईल आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशालिटी उभारण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मला विशेष आभार मानले पाहिजेत ते आदरणीय हिरे साहेब, जे मुख्य ॲडव्होकेट आहेत महाराष्ट्राचे, आणि ते मुद्दाम आले ह्या केससाठी. त्याला त्यांना ह्याचा सिरियसनेस कळला आणि मी त्यांच्याशी फोनवर बोललो. ते स्वतः आले, स्वतः त्यांनी पाहणी केली आणि अत्यंत प्रभावीपणे त्यांनी ही केस मांडली. त्याचबरोबर राजघराण्याचे जे दोन्ही भाग आहेत दोघांनी आपापली ॲफिडेव्हिट वेळेवर सादर केली. एवढंच नाही तर आज त्यांच्या वकिलांना ऑनलाईन उपस्थित राहायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये विशेषतः भोगले साहेबांचे वकील साठे साहेब आहेत, यांच्या मातोश्रींचं निधन झालेलं होतं. त्या परिस्थितीत सुद्धा ते 15 मिनिटं उपस्थित राहिले ऑनलाईन. आणि त्याच्याच बरोबर चांगलं सहकार्य हे आदरणीय सावंतवाडीचे राजे साहेबांनी आणि युवराजांनी सुद्धा केलं आहे. मी मुद्दाम उल्लेख करतो. आणि हे खरं तर 4 वर्षापूर्वी होऊ शकलं असतं. एकत्र ॲफिडेव्हिट दोघांचं असावं असं सांगण्यात आल्यामुळे ते काय होऊ शकलं नाही. आता कोर्टाने शेवटी स्वतंत्र ॲफिडेव्हिट मान्य केली आणि त्यांनी हा निर्णय दिला. त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयाचे सुद्धा ऋणी आहोत. आणि न्यायालयाने विशेषतः पेशंटना जे गोव्याला पाठवायला लागतं त्याच्यामुळे त्यांना ज्या असुविधा होतात, लोकांचे जीव जातात, याच्या सगळ्याच गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ताबडतोब याच्यावर निर्णय दिला. श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेल सेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच. श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत. सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत. गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या दोडामार्ग शहरातील अधिकृत रिक्षा स्टँडचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्यानं रिक्षा चालक मालक संघटनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ उपप्रादेशिक परिवहन विभागानं पाहणी केली असून गणेश चतुर्थीपूर्वी अधिकृत रिक्षा स्टँड सुरू होणार आहे. पाहूयात. जसं काय आलं सांगता आलं आणि आपले सगळ्यांनी जी खात्री केली खूप चांगलं वाटलं. आणि इथून यापुढे जे तुम्ही आता रिक्षासाठी प्रस्ताव पाठवलाय खरोखर आणि सगळ्यांना मार्गदर्शन पुढे पुढच्या वाटचालीसाठी सर्व संघटनाचे अध्यक्ष, जे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि जे सगळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे सगळे या गोष्टी चांगले असतात ते सगळेजण असं नाही कोण राहिला वगैरे असं काय नाही. जे प्रत्येकजण असेल त्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. संरक्षण संघटनेचा मी कोकण विभागीय अध्यक्ष आहे. तसंच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ या महासंघाला मी कार्याध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे जिल्हा ग्राम संघटना आहे,
त्याचा मी जिल्हा समन्वय घेऊन काम करतो. प्रेस रिपोर्टरला मी स्टार वृत्तला जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो. बऱ्याचशा जबाबदारी माझ्या खांद्यावर आहेत आणि गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यरत असतो. या व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी सुधीर करंडकर यांच्याजवळ आम्ही वर्ग घेतलेला आहे. गेली 30 वर्ष मी रिक्षा संघटना त्या पदाधिकारी काम करत आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत जीवनदायी असोसिएशन कॉर्पोरेशन या संघटनेमध्ये हृदय बांधुरीकर जिल्हा समन्वय म्हणून काम करतात. तसंच कोकण साहेब आमचं तो जोडच मित्र त्यावेळी आपण तो जोडच मित्र जे एक अधिकारी असूनही की अधिकाऱ्यांमध्ये जो माणूस म्हणून असतो की खात्री ड्रेस अधिकारी सहसा सर्वसामान्य माणसाला जवळ येत नाही हा आचरण असा अनुभव आहे. तर ही व्यक्ती अशी आहे की खाण्याला हाताने सुद्धा तुमच्यासोबत फिरायला काय अशी ही व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे माझे सहकारी मालवण तालुका अध्यक्ष संदीप सावंत, परभणी तालुका अध्यक्ष मंगेश सावंत, तसंच या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहे. त्याचप्रमाणे माझे पत्रकार मित्र त्यांनाही बोलवला की या ठिकाणी आता रिक्षा स्टँडचा प्रश्न आहे. नवदंतर साहेबांनी आमच्याजवळ हा विषय 15 दिवसापूर्वी आमच्याजवळ संघटनेजवळ हा विषय दिला. 15 दिवसापासून आजपर्यंत या ठिकाणी नगराध्यक्ष त्यानंतर पिंडचे अधिकारी ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी जे सहकार्य दिले त्यामुळे हा रिक्षा स्टँड लवकरात लवकर पूर्ण होईल. हा रिक्षा स्टँड म्हणजे म्हणण्यासाठी फक्त आता ITA कमिटीची मीटिंग होणं गरजेचं आहे आणि ती मीटिंग झाल्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये मंजुरी मिळाल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही बोर्ड लावून आता एक रिक्षा स्टँड तुमचं मंजूर होईल आणि ते रुपये आणि सत्यनारायणाच्या कृपेने आणि तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या आशीर्वादाने लवकरात लवकर रिक्षा स्टँड या ठिकाणी पूर्ण होईल. पुढच्या वर्षी याच वेळी अशाच ठिकाणी जर आम्हाला आग्रह समजलं नसेल तर आम्ही अवश्य येऊ आणि जरी समजलं नसलं आम्ही समजलं आम्हाला की रिक्षा टॅक्सी युनियनचे पदाधिकारी जिल्ह्याचे ITO तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेले रिक्षा मालक संघटनेचे तालुका पदाधिकारी आम्ही तर या ठिकाणी फार मोठी रिक्षाला मदत केली नाही. पण मी त्यांना एकच सांगत होतो की तुम्ही रिक्षा टॅक्सी आणत असताना तुमचं रिन्युअल करा. हे फार गरजेचं आहे. कारण ज्या फॅसिलिटीज असतात शासनाकडनं त्या सर्व तुम्हाला मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यातनं तुम्हाला शिस्त लागणार आहे. काही लोक ज्यावेळी आम्ही या ठिकाणी सहकार्य केलं रिक्षा देण्यासाठी त्यावेळी काही प्रायव्हेट टॅक्सी ठिकाणी रिक्षा चालत होते. तर त्यांना नको ती शिस्त कोण तुमचं काय करणार तुम्ही चालू ठेवा. पण बेशिस्तीचा कारभार करायला कोणी कोणाला प्रवृत्त करू नये. जे काय आहे ते नियमाने करावे. त्याच्यातून चांगलं होत असतं आणि त्या पद्धतीप्रमाणे आम्ही आमची छोटी का संस्था असलेला आम्ही आजही सहकार्य आमचं संचालक म्हणा आमचे पदाधिकारी म्हणा हे सगळं करायला तयार आहोत. आणि त्यांची पण मदत आम्हाला त्यांची पण खाती आहे आमच्याकडे तेही आम्हाला सहकार्य अशा पद्धतीचं सहकार्य आपलं कायम आम्हाला मिळत जावं आणि तुमची या ठिकाणी उत्तरोत्तर कीर्ती हो हेच एक सहचार्य होईल प्रार्थना करून पुढे होतो. जय जय. प्रतिनिधी त्यानंतर सावंत साहेबांना विनंती आहे की पिंपळेश्वर देवस्थानला नतमस्तक होऊन बरोबर माझे पदाधिकारी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महामंडळाचे कार्याध्यक्ष व ह्युमन राईट असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग ह्युमन राईट जिल्हाध्यक्ष सौरभ मालुणेकर, मालवण तालुकाध्यक्ष मधु सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष
मंगेश सावंत, सोसायटीचे पदाधिकारी, चेअरमन, या पिंपळेश्वर विद्यालयाला संघटनेचे अध्यक्ष संत भळकर, सर्व पदाधिकारी, खरं म्हणजे या ठिकाणी या दोघांची माझी ही ओळख काही नवीन नाही. गेली अनेक वर्ष दोघांचे माझे मित्रमंडळी मला ओळखतात. माझं क्रिकेटचं मैदानच सुरुवात झाली. एवढ्या मला परत संघटनेच्या माध्यमातून जोडामागा द्यायची संधी मिळाली. मगाशी साहेबांनी म्हटलं की रिक्षा चालक मालकांच्या भवितव्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना माननीय मुख्यमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे. आणि आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाची ही जी योजना आहे त्याचे फॉर्म मी संत हळवकर साहेबांना दिलेले आहे. सर्वांनी ते फॉर्म भरावे. वयाच्या 65 नंतर पेन्शन हा जो विषय आहे, दरवर्षी 10,000 रुपये जी पेन्शन आहे ही प्रत्येकाला मिळणार. मला सुद्धा सँक्शन झालेली आहे. अजून ती पेन्शन माझ्या अकाउंटला जमा व्हायला नाहीये, पण तिथून मला OTP आलेला आहे. लवकरात ती होईल. तर माझी वयाची 65 सुरू झाली. काय बघतील मी 65 वर्षाचा म्हटल्यानंतर पुढे मला मी 50 वर्षाचा झाला. कारण तसे माणूस जर निर्व्यसनी असला, मी दोडामार्गात खेळलो, भरपूर खेळलो, सगळे माझे मित्र आहेत, त्यांना माहिती आहे की मी कसल्याही व्यसनाला शिवलो नाही. मी ते भरपूर खायला घालायचे मला. कसल्या कायम कसला प्रकारचं मटण मागितलं की गुरु आमचा तुम्हाला शिकारीची सुद्धा मला म्हणजे त्याने मटणं घातलेली आहे. पण बरोबर मला आज उद्या आहे हा विषय बोलायला मला खरं वाटतं वाटतं. कारण दोडामार्गात मी एवढा मी म्हणजे रममय झालो होतो. आम्ही 5-6 खेळाडू दोडामार्गात खेळायला यायचो. आम्हाला दोडामार्गाचेच लोक आम्ही दोडामार्गाचेच समजायचे. गोव्याच्या बऱ्याबऱ्या किन्ना या ठिकाणी आम्ही पाणी सापलेलं आहे. साळगावकर म्हणा, चौगुले म्हणा, त्यांचे प्लेयर आहे दोडामार्गात यायचे आणि दोडामार्ग ही टीम त्यांना मारायची. त्यामुळे दोडामार्ग हा फेमस प्रसिद्ध तालुका झालेला होता. आता तालुका झाला पण त्या एवढंच गाव ठेवत होतं. ह्या शाळेच्या मैदानावर दोडामार्गचे चांगल्या टीम मारायची आणि त्या गोव्यात प्रसिद्ध झालं. पण त्या दोडामार्ग एडीसी ती शाळेच्या मैदानावर खेळायचा आणि सगळ्यांना मारतावर ते असं सगळीकडे प्रसिद्ध झालं आणि त्यामुळे आम्ही फिरत झालो. नंतर मी गोव्यात गेलो, गोव्यात खेळलो आणि त्यानिमित्ताने मला बराच तिथे प्रतिसाद मिळाला. ज्यावेळी आम्ही ह्या गोव्यात दोडामार्गात पाऊल मी ठेवतो त्यावेळी पहिल्यांदा सुहास भेटतो, नंतर एकनाथ भेटतो आणि हे सगळे माझे मित्र. गुरुची अजून आठवण आम्हाला येते. त्यानंतर भाऊ चांदेलकर आहे, इथे सुहास चांदेलकर आहे. हे सगळे माझे जुने मित्र या ठिकाणी बसलेले सुद्धा याने आमचे खेळ बघितलेले आहेत. अजून ते आम्हाला ओळखतात आणि त्या निमित्ताने रिक्षा संघटनेच्या माध्यमातून परत येण्याचा योग आला. बरोबर मगाशी यांनी चांगला विषय काढला. तुम्ही सगळ्यांनी कल्याणकारी मंडळाचे फॉर्म भरा. कारण काय आज तुम्ही वयाची 50 उलटलेली असेल, आज तुम्ही 45 उलटलेली असेल, पण वयाची ज्यावेळी 60 तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्हाला त्या फॉर्मची आठवण करा. आणि कल्याणकारी मंडळ आनंदराव दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे न संपणारं माध्यम आहे आणि हे शासनाने 50 कोटी रुपये याच्यासाठी या फाउंडेशनसाठी एका ठिकाणी जमा करून ठेवलेले आहे. 50 कोटी रुपये जमा आहे. त्यामुळे रिक्षा चालक मालकांना त्याची भीती नाही. आता फी जी आहे 800 रुपये आणि 300 रुपये वार्षिक फी 800 रुपये, 500 रुपये आणि 300 रुपये ही मासिक फी आहे. ही फी जी आहे ती आपल्या ह्याच्यासाठी आहे, आपल्या भवितव्यासाठी फी आहे. ही भरलीच पाहिजे, त्याच्यात हे नाही. वार्षिक एकदाच वर्षात भरायची, एकदाच 500 रुपये भरायची. 300 रुपये जे आहेत ते वार्षिक रक्कम जी आहे आणि ही फी भरल्यामुळे तुम्हाला असं काही नाही. हा निधी गोळा आलेला आहे. पण रिक्षा चालकाच्या माध्यमातून जर आपण शासनाला त्याची मदत केली तर त्याचं आपल्याला पुढे चांगल्यापैकी मिळणार. सगळ्यांनी ते फॉर्म भरा. लॉगिन करायची तुम्हाला माहिती नसेल तर ती आम्ही ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77.
ते आहे ना, ते डेक आहे ना, डेक असतो ना असं बोटीचा, पुढे आहे ना, सगळे असे डेकवर जाऊन तिथे सेल्फी लोकांना वाटेल की आपण ह्याच्यातच बसलोय आहे ना, होळीत बसलोय. तिथून केवढा मोठा डेक येईल तुम्ही बघा, हे ठेवलं आपण तेवढा, हे आपण शिगाच्या बाहेर काढून ठेवलं असा येईल ना बाहेर, असा आला पाहिजे. ही आरमार आहे समुद्रामध्ये आणि असं तो सगळं सेटअप केला. समोर गार्डन आहे फ्रंट साईडला, त्याच्यासाठी ते ब्रिज वगैरे केलेलं आहे आम्ही सगळं. त्यामध्ये जर मेन जो विजन आहे आणि हेलियम गॅलरीच्या जागेवरती जिथून आपल्याला समोर विजयदुर्ग किल्ला आपल्याला समोर दिसतोय, हा 2 एकराचा परिसर आहे. बरोबर दळवी? हो. हे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत, काम करतायत, आर्किटेक्ट कामत आहेत आणि सिंधुरत्न समितीतनं 5 कोटीने हा प्रकल्प सुरू झालेला आहे. आणखी लागणारे पैसे आपले पालकमंत्री आणि आपले माननीय मुख्यमंत्री आणि इतर सगळे मंत्री देणार आहेत. या ठिकाणी एक हेलियम गॅलरी आणि आरमाराचं म्युझियम अशा प्रकारची कल्पना, मूळ पायाचं काम मला वाटतं दळवी पूर्ण झालेलं आहे ना. आणि मला वाटतं हे डिसेंबर पर्यंत त्यांना पूर्ण करायचं. हो बरोबर, डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचं. आपण एक 2-4 महिने आपण ग्रेस पकडू, तर मार्च एप्रिल महिन्यापर्यंत तरी लोकांच्या बघण्यासाठी 2027ला आहे ना, हो हे हरकत नाही. अशा प्रकारचे एक निराळा डिफरंट विजयदुर्ग किल्ला बघायला आल्यानंतर लोकांना त्या विजयदुर्ग किल्ल्याची सगळी माहिती, त्याच्यातले जी आपण जे हे म्हणतो शिप्स, जहाज कशी होती, त्याची जहाजाची उत्क्रांती कशी झाली, पहिलं जहाज कशी होती, मोठी झाली, त्याची मोठी जहाज कशी निर्माण झाली आणि इथल्या एकूण छत्रपतीने आरमार कसं केलं, ही माहिती संग्रहालयाच्या आणि ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून मिळेल. पहिल्या माळ्यावरती पण त्याला व्यवस्था आहे, वरून एक मोठा हेलियमचा डोम किंवा हेलियमचा फुगा असा उंच असेल आणि हेलियमचं माहिती असेल. अशी आलेल्या त्या पर्यटकांना या ठिकाणी माहिती मिळावी अशा पद्धतीने गुरु राणे या 2 एकरामध्ये ह्या कल्पना त्याच्या सगळ्या बालगोपाळांची आणि स्थानिक मंडळाची होती, ती महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वात होताना दिसते. हे एकूणच स्थळ आहे, CRZ आणि सगळे इंडियामध्ये आपल्याला जेवढं बांधकाम रेस्टॉरंट होतं तेवढंच करता येत होतं. बाहेरला गॅलरी, पुढे एक मोठा डेक ज्याला आपण टायटॅनिक डेक म्हणतो ना, तसा एक खाली गेल्यानंतर एक पुढे टायटॅनिक डेक येईल, समोर गार्डन येईल, त्याच्यानंतर पायऱ्या येतील. या पायऱ्या आपण स्टेडियम टाईप आपण समोर बसू. भविष्यामध्ये आमचं असा हे आहे की इथून समोरचं जे फसाड आहे त्याच्यावरती लाईट अँड साऊंड होऊ शकतो का, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात इथे लोक बसले तर संध्याकाळी समोर आपल्याला छत्रपतींचा इतिहास, अंग्रेजांचा इतिहास आपल्याला पाहता येईल का तिथून पाणी किंवा याच्या माध्यमातून, असा आमचा भविष्यातला एक प्रयत्न आहे. आज मला वाटतं इथपर्यंत 25% तरी प्रयत्न आमचा परत आलेलो आहोत. 60-70% काम बाकी आहे. कंत्राटदारांना आणि इतर मंडळींना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. वैभववाडी तालुक्यातील हेतखिंड ते भुईबावडा पहिलीवाडी या पर्यायी रस्त्याच्या निकृष्ट कामाचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवरती आलाय. अवघ्या काही महिन्यातच रस्ता उखडल्याची बातमी कोकण 7 लाईव्हनं प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मांगले यांनी थेट घटनास्थळी जाऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. जिल्हा परिषद सदस्य प्रमोदराव राणे यांनी या प्रकरणात आवश्यक भूमिका घेत या संपूर्ण कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. पाहूयात. भुईबावडा गावासाठी महत्त्वाचा असलेला हेतखिंड ते भुईबावडा पहिलीवाडी हा पर्यायी रस्ता काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच रस्त्याची अवस्था बिकट झाली. अनेक ठिकाणी रस्ता उखडल्यानं या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. रस्त्याची दुरवस्था कोकण 7 लाईव्हने व्हिडिओसह बातमीच्या माध्यमातून समोर आणली. हेतखिंड ते भुईबावडा पर्यायी रस्ता 3 महिन्यातच उखडला. या वृत्ताची प्रशासनानं दखल घेतली आणि संबंधित अधिकारी बुधवारी प्रत्यक्ष भुईबावडा येथे दाखल झाले. अधिकाऱ्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत कामाची सद्यस्थिती आणि गुणवत्तेची पाहणी केली. त्यामुळे
कोकणसात लाईव्हच्या बातमीचा प्रशासनावर इम्पॅक्ट झाल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं. या पत्रात त्यांनी संबंधित ठेकेदाराकडून रस्ता पुन्हा हॉट मिक्स आणि फेवर मशीनच्या माध्यमातून दर्जेदार पद्धतीनं करून घ्यावा अशी मागणी केली आहे. यासोबत या संपूर्ण कामाची दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच जोखीम कालावधीत असलेलं काम संबंधित ठेकेदाराकडून पूर्णतः नव्यानं करून घ्यावं अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे वैभववाडी तालुक्यात या ठेकेदारानं केलेल्या इतर कामांची गुणवत्ता तपासावी आणि कामावर देखरेख करणाऱ्या तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी रावराणे यांनी केली आहे. एकीकडे कोकणसात लाईव्हच्या बातमीनंतर अधिकारी रस्त्यावर पोहोचले तर दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्यांनी थेट चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता इतक्या कमी कालावधीत उघडला कसा, कामाची गुणवत्ता तपासली होती का आणि दोषींवर कारवाई कधी होणार हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 942398 9781, 942398 9783 आणि 860558 6376. वेंगुर्ला शहरात गेल्या 50-60 वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या कातकरी समाजाच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कातकरी समाजातील 22 कुटुंबांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली असून या घरकुलांसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गौंडळकर यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई व नगरसेवकांनी संबंधित जागेची पाहणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगरपंचायत नगर परिषदच्या हद्दीमध्ये म्हणजे शहरी भागामध्ये राहणारी ही एक कातकरी आदिवासी वस्ती पिढ्यानपिढ्या इथे वास्तव्य करून राहतात. आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं डोक्यावरती छप्पर मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले. आज नगर परिषदचे अध्यक्ष गिरप साहेब आहेत, देसाई साहेब आहेत, सगळे नगरसेवक आहेत आणि यांच्या थ्रू मार्फत आम्ही गेल्या वर्षी खूप सगळ्यांची कागदपत्र एकत्र करून त्यांची आदिवासी खात्यामार्फत प्रकरणं केलेली होती, पण तिथे काय मंजुरी झाली नाही. म्हणून आम्ही परत एकदा प्रधानमंत्री योजनेमार्फत नगर परिषदच्या अध्यक्ष गिरप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रतीक साहेब होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही परत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत सर्व कातकरी आदिवासींची घरकुलाची प्रकरणं केली. ती खरोखरच मी अभिनंदन करेन की आमच्या शुभेच्छा देईन आमचे जे पालकमंत्री आहेत नितीश राणे साहेब यांनी स्वतः तिथे पाठपुरावा करून आदिवासी मंत्र्यांबरोबर आदिवासी प्रकल्प कार्यालय सचिवालय यांच्यामार्फत पाठपुरावा करून इथे आज या शहरामध्ये 22 कातकरी आदिवासींना प्रधानमंत्री योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर झालेली आहेत आणि याची पाहणी करण्यासाठी इथे आमचे अध्यक्ष आमचे सर्व कातकरी आदिवासी इथे उपस्थित आहेत आणि हा ठराव घेऊन मंजूर करून आणणं आणि त्याचा पाठपुरावा करणं आमच्या शोषित मुक्ती अभियान संस्थेने पण केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नगर परिषदेमध्ये गिरप साहेबांनी केलं. यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. मी खरोखरच त्यांचे खूप खूप आभारी आहे. वेंगुर्ला शहरात कातकरी समाज गेली कित्येक वर्ष जवळजवळ 50-60 वर्ष तरी कातकरी समाज इथे राहतोय आणि ह्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांच्या संस्थेमार्फत नगर परिषदेमार्फत शासनामार्फत अनेक प्रस्ताव केले गेले, परंतु त्यांच्या ज्या आदिवासी खात्यामार्फत जो निधी मिळाला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळाला नव्हता. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या ह्या योजनेखाली या सर्व कातकरी समाजाला अंतर्भूत करावं असं आम्ही एक ठराव केला. त्याप्रमाणे तो आम्ही पालकमंत्र्यांनी थ्रू केला. त्याच्यात आमचे उदय आई रेहीसुद्धा त्या इन्व्हॉल्व होते आणि त्यांनी सगळ्यांच्या प्रयत्नाने पालकमंत्र्यांनी स्वतः हा प्रस्ताव
समाज कल्याण मंत्र्यामार्फत मंजूर करून आणला आणि प्रधानमंत्री आवास योजनेतनं 22 जणांना घरकुल मंजूर झालेली आहेत आणि हे काम नगरपालिकेकडे आहे. नगरपालिका या प्लॅनप्रमाणे यांना प्रत्येकाला 22 घरकुलं एकूण 29 आहेत लोक, परंतु 22 मंजूर झालेले आहेत. 29 उरलेले सुद्धा लगेच मंजूर होतील. 18 गुंठे ना, एकूण 18 गुंठे जमीन यासाठी नगरपालिकेच्या आरक्षणाची पैकी 18 गुंठे जमीन आम्ही या प्रकल्पासाठी दिलेली आहे आणि आता त्याचा भूमिपूजन येत्या काही दिवसातच आम्ही खासदार साहेब राणे साहेब आणि पालकमंत्री साहेब आणि आपले इकडचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते आम्ही याचा शुभारंभ करणार आहोत आणि लगेच कामाला सुरुवात करणार आहोत. आणि अशा एक सुबक हे 22 घरकुलं ह्या कातकरी समाजासाठी येत्या 4-5 महिन्यात नक्की पूर्ण होतील याची आम्हाला खात्री आहे. कारण ह्या सर्वांना हक्काचं घर देणं ही आमची समाजकार्य म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमची खरी जबाबदारी होती. ती थोडीफार आम्ही पूर्ण करत आहोत याचा आम्हाला खूप समाधान. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यह पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.